आजची मिसा ख्रिस्तवासी विक्टर फ्रान्सिस फल्काव यांच्या स्मरणार्थ, ख्रिस्तवासी मनवेल आणि सांतान आल्मेडा यांच्या स्मरणार्थ, ख्रिस्तवासी मॅगी ग्लोरिया गोन्साल्विस यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, रोममध्ये श्रीमंत आणि खानदान कुटुंबात जन्मलेला संत ग्रेगरी महान याचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. ऐश्वर्यसंपन्न, हुशारी आणि बलसंपन्न जीवन जगत असताना आपली संपत्ती त्याने गोरगरिबांना दिली आणि गोरगरिबांची सेवा करण्यासाठी बेनेडिक्टीन मठामध्ये प्रवेश घेतला आणि पुढील आपलं आयुष्य त्याने ख्रिस्त सभेच्या आणि ख्रिस्ताच्या प्रजेसाठी, भाविकासाठी खर्च केलं. 14 वर्षाचे पोप म्हणून त्यांनी ख्रिस्त सभेची धुरा सांभाळली. प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण पवित्र मरियेच्या जन्मदिन उत्सवाचा 5वा नवेना अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. कालच्या दिवशी बाळशूच्या जन्माच्या वेळी पवित्र मरियेने सहन केलेल्या हालअपेष्टा याच्यावर चिंतन केलं. आज आपण येशूचं देवालयात समर्पण ह्यावेळेला जे भाकीत केलं सिमोन संदेष्टाने आणि तिच्या हृदयांतून 7 दुःखाची तलवार आरपार भोसकून गेली याच्यावर चिंतन करीत आहोत. मानवी जीवन हे सुखदुःखाच्या उभ्या आणि आडव्या धाग्याने विणलेलं आहे. फक्त सुख नाही तर दुःखसुद्धा आपण याच्यावर चिंतन करीत असताना आपलं दुःख आणि आपलं सुख परमेश्वराठाई अर्पण करूया आणि सुखामध्ये दुःख हे अवैध्यपणे सहन करण्यासाठी आपल्याला विशेष कृपादान लाभावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने या बलिदानामध्ये विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. ज्या पापामुळे आपण ख्रिस्ताला, स्वतःला आणि इतरांना दुखावलेला आहे, त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं देवपित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व एगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्मनित कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संतांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे ने हो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू तुझ्या प्रजाजनांना दयेने मार्गदर्शन करतो व प्रेमाने आम्हावर राज्य करतोस. संत ग्रेगरीच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्त सभेच्या प्रमुखांना ज्ञान व शहाणपण दे. तुझ्या प्रजाजनांच्या आध्यात्मिक विकासासाठी परिश्रम करण्यात त्यांना धन्य वाटू दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. तो ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे. आणि ज्ञानांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. पौल असो, अपुलोस असो अथवा केफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळाच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, जो आपल्या शेजाऱ्याला फसवण्यासाठी कपटाने शपथ वाहत नाही. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जयघोष. यरूशलेम, प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनारी उभा होता. तेव्हा त्यांनी सरोवराच्या किनारीला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मछव्यापैकी एक सिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडा आत लोटावा म्हणून त्याने त्यांना सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मछव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग तो आल्यावर दोन्ही मछवे इतके भरले की ती बुडू लागली. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मयित झालेले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जेबेदीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मयित झालेले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेले आहे. आता मला मरण आलं तरी चालेल. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्ताला देवालयात समर्पण हा स्मृती दिन आपण फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला साजरा करीत असतो. त्या घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे, किंबहुना ही घटना अशी आहे की बाळ येशूला मरिया योसेफ हे देवळामध्ये समर्पण करण्यासाठी आणतात. त्यावेळेला हन्ना संदेष्टा आणि हन्नी संदेष्टी हे तिथे उपस्थित असतात. सिमोन त्यांना आशीर्वाद देऊन म्हणतो, माझ्या डोळ्यांनी तारण पाहिलेलं आहे, आता मला मरण आलं तरी चालेल. आणि त्याच वेळेला पवित्र मरेला तो उद्देशून म्हणतो, तुझ्या हृदयांतून दुःखाची तरवार आरपार भोसकली जाईल. हे लूकच्या शुभवर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये नमूद केलेलं आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आपण 15 सप्टेंबरला दुःखी माऊलीचा स्मृतिदिन साजरा करीतो. त्याचप्रमाणे जावळ्यांच्या रविवारच्या अगोदर जो शुक्रवार असतो त्यावेळेला दुःखी माऊलीच्या दुःखावर आपण मननचिंतन करतो. सिमोन संदेष्टाने भाकीत केलेली 7 दुःखाची टोपली तिच्या जीवनामध्ये होती. त्याच्यावर तिने खूप मननचिंतन केलं. त्या दुःखापासून ती पळून गेली नाही.
येशूच्या मंदिरात समर्पण करण्यात आले तेव्हा सिमोन संदेष्टाने केलेली भाकीत मिसर देशात 300 मैल चाललं जाणं, येशूचे मंदिरात देवळात हरवणं, क्रुसाच्या भालाखाली वाकलेली प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्या दुःखी मातेशी भेट होणं, येशूला क्रुसावर खिळणं, येशूचे मृत शरीर क्रुसावरून काढून मरिये मातेच्या हाती देणं आणि येशूला थडग्यात पुरणं ही 7 दुःख तिच्या जीवनासाठी खूप मोलाची होती. किंबहुना मनुष्य दुःख चघळून पीत असतो, परंतु दुःख गटागटा पीत असतो. परंतु मरियेने ह्या 7 दुःखावर मननचिंतन केलं आणि ती त्यापासून बहकली नाही, हरवली नाही, पळून गेली नाही, तर ख्रिस्ताच्या जन्मापासून ते काल्वरी टेकडीपर्यंत ती त्याच्या दुःखामध्ये अगदी तन मन धन अर्पण करून समर्थ झाली. प्रिय बंधूंनो, येशूचं देवळात हरवणं हे तिच्यासाठी फार मोठं दुःख होतं. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती हरवली की आपण त्याचा शोध घेत असतो. तो सापडेपर्यंत आपण जीवाची आटापिटा करतो. पवित्र मरियेने देखील त्याचा शोध घेतला आणि ज्यावेळेला ख्रिस्त देवळात आहे असं पाहिल्यानंतर ख्रिस्त तिला सांगतो, मी माझ्या पित्याच्या घरात असावं हे योग्य नाही का? तेव्हा ती निमूटपणे ते सहन करते आणि आपलं दुःख आपल्या हृदयामध्ये बाळगून ठेवते. ख्रिस्ताच्या जीवनामध्ये भारी क्रूस त्याच्या डोक्यावर, त्याच्या खांद्यावर लादला. त्यावेळेला आपल्या दुःखी माऊलीची भेट झाली. तिने देखील हे दुःख आपल्या अंतःकरणामध्ये नमूद केलेलं आहे, किंबहुना राखून ठेवलं आणि त्याच्यावर चिंतन केलं. ख्रिस्ताला तिने सोबत आणि संगत दिली. प्रभू ख्रिस्त काल्वरी टेकडीवर पोचल्यानंतर त्याला क्रुसावर खिळण्यात आलं. त्याच्या हातापायांना, प्रिय बंधूंनो, मोठे खिळे ठोकण्यात आली. हे मरिये मातेने अगदी निमूटपणे पाहिलं आणि सहन केलं आणि त्याच्यावर मननचिंतन केलं. येशूचं मृत शरीर क्रुसावर काढून ज्यावेळेला तिच्या मांडीवर ठेवण्यात आलं त्यावेळेला तिला किती दुःख झालं असेल. ह्या दुःखाची महती अनेक संतांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटलेली आहे, गायलेली आहे. परंतु त्या दुःखापासून ती पळून गेली नाही. तिने दुःख आपलंसं केलं. कशासाठी, कोणासाठी? तर अखंड मानवजातीच्या तारणासाठी ती त्या दुःखाशी समरथ झाली. येशूला थडग्यात पुरण्यात आलं. पवित्र मरियेला देखील या दुःखांतून अगदी सामोरे जात असताना बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मरण पावली तर आपण तिला अंतिम निरोप देण्यासाठी दफनभूमीकडे येत असतो आणि ज्यावेळेला त्या व्यक्तीला दफनभूमीमध्ये मूठमाती दिली जाते त्यावेळेला आपली देखील अवस्था पवित्र मरियेसारखीच होत असते. परंतु आपण हे दुःख जर निमूटपणे सहन केलं तर त्या व्यक्तीसाठी आपण खूप काही चांगलं करत आहोत हे ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेच्या जन्मदिवसाची पूर्वतयारी करीत असताना या करोनासारख्या व्हायरसमध्ये आपले अनेक बांधव दुःख सहन करत आहेत, अडचणी अनुभवत आहेत. परंतु त्यापासून पळवाट न काढता दुःखी माऊलीचं विचार, दुःखी माऊलीचं मननचिंतन केलं तर हे दुःख सहन करण्यासाठी आपल्याला निश्चित कृपादान मिळणार आहे. या लॉकडाऊनमुळे आपण अनेक दिवसापासून घरात आहोत, प्रार्थना करतो. रोजरीची प्रार्थना, दूताचा मरियेला संदेश आणि पवित्र मरियेच्या जीवनावरती जी दुःख आहेत त्याच्यावर चिंतन करीत असताना आपण दुःख हे देवाच्या गौरवासाठी आणि आपल्या तारणासाठी आहे हे निमूटपणे सहन करून त्याच्यावर चिंतन आणि मनन करावं हीच परमेश्वराची इच्छा आहे, अपेक्षा आहे.
या इच्छेला तडा न जाण्यासाठी आपण देवाचा शब्द जो प्रभावीपणे आपल्या जीवनामध्ये कार्य करीत आहे तो वाचला तर आपल्याला त्याच्यातून निश्चित बोध मिळेल, प्रेरणा मिळेल. माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की शिष्य रात्रं अहोरात्र मासे पकडत होते, परंतु त्यांच्या हाती लागलं नाही. परंतु ख्रिस्त ज्यावेळेला त्यांच्या जीवनात आला आणि ख्रिस्ताने सांगितलं की तुमची जाळी सोडा मछव्याच्या उजव्या बाजूला, त्यावेळेला ख्रिस्ताचा अनुभव घेऊन त्याने सोडल्यानंतर त्यांची जाळी भरभरून माशाने भरून आली. होय माझ्या प्रिय बंधूंनो, आपण जेव्हा दुःखात असतो, अडचणीत असतो, त्यावेळेला प्रभू परमेश्वर आपल्या बाजूला सतत उभा असतो. हाच अनुभव पेत्रानी आणि अनेक संदेष्टांनी आणि आज आपण ज्या संतांची स्मृती साजरी करीत आहोत, संत ग्रेगरी, त्यानेसुद्धा घेतलेला आहे. या अनुभवांतून आपलं दुःख प्रभू परमेश्वराने हलकं करावं आणि मरेमातेच्या सहवासात आपल्याला जीवन अधिक तत्परतेने दुःख सहन करून जीवन जगता यावं म्हणून आपण आपली तयारी दाखवूया, अंतःकरणाची तयारी करूया. आमेन. माझ्या बंधुभगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजासाठी नव्हे तर अखंड मानवजातीसाठी आपण प्रभू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले प्रोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ यांना जागतिक शांतता, बंधुप्रीती व प्रभूच्या दयेचा अनुभव सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ईश्वरी कृपा मिळावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सध्याची कोविड-19 महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व राजकीय व शासकीय पुढाऱ्यांनी सेवाभावी जीवन जगावे व जनतेची प्रगती साधावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. येशूच्या समर्पणाचा कित्ता संत पेत्र व सर्व संतांनी गिरवला. याच समर्पणाचा आदर्श आपणा प्रत्येकाला आपल्या जीवनात घेता यावा व त्यानुसार आचरण करता यावे म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखांना, संकटांना सामोरे जाताना ख्रिस्ताच्या सुवार्तेची आपल्या कुटुंबात, गावपरिवारात, धर्मग्रामात साक्ष देता यावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून मोतमाऊलीच्या मध्यस्थीने पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आजारी, दुःखी, निराधार बरे व्हावेत. ईश्वरी हाकेला अनेकांनी होकार द्यावा. शाळा कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी, करोनाबाधित व्यक्ती, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी, सर्व मृत भाविकांसाठी व शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमच्या दुःखात आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन माझे जाय तुझे, असे
प्रभु रे कसे समर्पित करू मी जीवन माझे जान तुझेचे कसे समर्पित करू मी प्रभु रे कसे समर्पित करू मी नयनांच्या ज्योती लावून प्रकाशाचा पथ लावून नयनांच्या ज्योती लावून प्रकाशाचा पथ लावून तरी नयनाचे केस तुझेचे तुझे काही नाही तरी नयनाचे केस तुझेचे तुझे काही नाही जीवन माझे जान तुझेचे कसे समर्पित करू मी प्रभु रे कसे समर्पित करू मी बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, या बलिदानाद्वारे तू आमची पापापासून मुक्तता करतोस. संत ग्रेगरीच्या सन्मानार्थ आम्ही हा बली तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे आम्हाला सार्वकालिक जीवनास पात्र बनव, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, हे योग्य व तारणदायक आहे. संत ग्रेगरी महान याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो, त्याच्या उपदेशांतून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर आणि तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास तू आम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत ग्रेगरी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवलं, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभूने आपल्या विश्वासू सेवकाला आपल्या परिवाराला योग्य वेळी अन्न देण्यासाठी नेमला आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त बलिदानाद्वारे तू आम्हाला जिवंत भाकर म्हणून ख्रिस्त आमच्या पोषणासाठी देतोस. संत गगरीचा सण साजरा करीत असताना आम्हाला सत्याचे ज्ञान व्हावे व इतरांच्या प्रेमासाठी सत्याने वागावे अशी तुझ्याकडे आमची प्रार्थना आहे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गांतील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावं, दुःखितांचं सांत्वन व्हावं, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केली आहेस. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केला आहेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. आमेन. पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.